जालना शहरातल्या अतिक्रमणावर आता महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे आणि शहरामधील रेल्वे स्थानक परिसरामधील अतिक्रमण काढायला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे। जालना शहरामध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली आणि त्यानंतर नागरिकांमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेची जोरदार चर्चा सुरू होती आणि त्यानुसारच आता ही कारवाई सुद्धा सुरू झाली आहे। बातमी आपण पाहतोय जालन्यामध्ये। अधिकची माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, त्या परिसरामध्ये जी दुकानं आहेत किंवा जे नागरिक तिथे राहत आहेत त्यांचं स्थलांतरण सध्या कुठे करण्यात आलं आहे? खरं श्रद्धा, जालना शहरातील अतिक्रमणावर महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण काढायला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज सुरुवात केलेली आहे। जालना शहराचं महापालिकेत रूपांतर झालं त्यानंतर नागरिकांमध्ये तीच चर्चा जोर धरत होती की महापालिकेने आता अतिक्रमणावर कारवाई करावी आणि त्या हिशोबाने त्या पद्धतीने आज महापालिकेने खऱ्या अर्थाने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केलेली आहे। जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील टपऱ्या असतील, पत्र्याचे शेड असतील, त्यानंतर कच्चे बांधकाम असतील, यासह 30 ते 35 टपऱ्या या अतिक्रमण जालना महापालिकेच्या पथकाने हटवलेले आहेत। जालना शहरातील जे रस्ते आहेत त्यांची जी अतिक्रमणामुळे हे रस्ते अरुंद झाले होते, त्यामुळे शहरवासियांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता। त्यामुळे शहरवासियांना या महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरवासियांची या नक्कीच गौरव, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। बातमी आपण पाहत होतो जालन्यामध्ये।